महाराष्ट्र की राजनीति में हाल ही में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और राज ठाकरे की मुलाकात ने सियासी पारा को हाई कर दिया है। इस सीक्रेट मीटिंग पर अब उद्धव गुट के सांसद संजय राउत ने तीखा प्रहार किया। राउत ने पत्रकार परिषद में शिंदे पर निशाना साधते हुए कहा कि उन्होंने बाला साहेब के साथ बेईमानी की, उनकी शिवसेना को दो टुकड़ों में बांटा। राउत ने स्पष्ट किया कि उनकी लड़ाई उस प्रवृत्ति से है जिसने जनता और राज्य की असमता को ठेस पहुंचाई है। वहीं संजय राउत राज ठाकरे के खिलाफ कुछ भी बोलने से बचते नजर आए। आपको बता दें कि राज ठाकरे खुद एकनाथ शिंदे से मिलने पहुंचे थे। हालांकि ये मुलाकात क्यों हुई है तो स्पष्ट नहीं हुआ, लेकिन जब उसको लेकर सवाल पूछे गए तो प्रेस कॉन्फ्रेंस में संजय राउत ने शिंदे पर तो निशाना साधा, लेकिन राज ठाकरे पर कुछ भी कहने से बचते नजर आए। राज ठाकरे को लेकर उन्होंने कह दिया कि यह संविधान का स्वतंत्र पूरा प्रावधान है, जहां जिसको मर्जी वो वहां जाके किसी से भी मिल सकता है। यानी कि राज ठाकरे के मुद्दे पर सीधे तौर पर संजय राउत कुछ भी कहने से बचते नजर आ रहे हैं। आपको बता दें कि महाराष्ट्र में खासकर महानगर पालिका चुनाव के लिए दोनों ठाकरे भाई एक साथ आए थे, लेकिन अचानक से राज ठाकरे ने एकनाथ शिंदे से मुलाकात कर ली और वहीं कुछ जगहों पर मनसे ने शिंदे को समर्थन भी दिया है। अब ऐसे में बयानबाजी काफी देखी जा रही थी, लेकिन इन बयानबाजियों के बीच संजय राउत ने भी राज ठाकरे पर सीधा निशाना साधने से बचने का प्रयास किया है। क्या कुछ उन्होंने बयान में कहा, सुनिए। हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही। तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं, इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंच्या। आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली। आणि ती बेईमानी का केली तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे। ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो। बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना। मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो। आमचं भांडण आहे आणि ते राहणार। ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे। कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही। पाहू ना काय होतंय ते। त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारायला पाहिजेत।